बुधवारी म्हणजेच 29 जुलै 2026 रोजी येणारी गुरुपौर्णिमा अशा लोकांसाठी वरदान ठरू शकते ज्यांच्या कुंडलीत गुरुग्रह कमजोर आहे. कुंडलीत गुरुबळ कमी असल्यामुळेच नोकरीत प्रमोशन न मिळणे, व्यवसायात सतत तोटा होणे किंवा विवाहामध्ये अडथळे येणे अशा समस्या निर्माण होतात. नमस्कार मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही नोकरीत रात्रीचा दिवस करूनही तुम्हाला क्रेडिट मिळत नाहीये का? व्यवसायात अफाट मेहनत घेऊनही प्रत्येक वेळी आर्थिक तोटाच पदरात पडतोय का? किंवा तुमचे हक्काचे पैसे कुठेतरी अडकून पडले आहेत का? मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या कुंडलीत गुरुग्रह म्हणजेच बृहस्पतीचे बळ कमी होते तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात अशा अडचणी येतात. कारण गुरु हा भाग्य, संपत्ती, ज्ञान आणि प्रगतीचा कारक आहे. पण काळजी करू नका, यावर्षी 29 जुलै 2026 म्हणजेच बुधवारी गुरुपौर्णिमा येत आहे. शतकातील सर्वात शुभ संयोग असलेली ही गुरुपौर्णिमा आहे. या एकाच दिवशी जर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने 5 विशेष कामे केले तर तुमच्या कुंडलीतील कमजोर गुरु देखील तुम्हाला राजासारखे फळ देऊ लागेल. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा आहे. त्यामुळे एकही सेकंद मिस न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, माझा उद्देश तुम्हाला केवळ माहिती देणे नाही तर तुमच्या आयुष्यातील समस्यावर अचूक उपाय सांगणे हा आहे. माहिती पटली तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. 29 जुलै 2026 ची गुरुपौर्णिमा खूप खास आहे, कारण या दिवशी ग्रहांची अशी स्थिती बनत आहे जी तुमच्या रखडलेल्या कामांना गती देऊ शकते. चला थेट त्या 5 महाउपायाकडे वळूया. मित्रांनो, आपल्याला या 5 उपायापैकी पहिला उपाय असा करायचा आहे, हळदीचा आणि केशराचा चमत्कारिक उपाय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात 1 चिमूटभर हळद टाका आणि त्या पाण्याने स्नान करा. स्नानानंतर घरातल्या देवांची पूजा करून आपल्या कपाळावर आणि नाभीवर केशर किंवा हळदीचा टिळा लावावा. याचे कारण असे, हळद आणि केशरचा संबंध थेट गुरुग्रहाशी आहे. असे केल्याने तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नोकरीच्या ठिकाणी लोकांवर तुमचा प्रभाव वाढू लागतो. आता दुसरा उपाय आपल्याला असा करायचा आहे, पिंपळाच्या झाडाची विशेष पूजा. जर तुमचा व्यवसाय चालत नसेल, गिराईक येत नसतील तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी एका तांब्याच्या किंवा पितळेच्या पात्रात पाणी घ्या. त्यात थोडे कच्चे दूध, खडी साखर आणि पिवळी फुले टाका. हे जल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. तिथे तुपाचा दिवा लावा आणि झाडाला 3 प्रदक्षिणा घाला. याचे कारण, पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. विष्णू हे गुरुग्रहाचे आराध्य दैवत आहेत. या उपायामुळे व्यवसायातील पितृदोष आणि आर्थिक अडथळे दूर होतात. आता आपल्याला तिसरा उपाय बघायचा आहे. तिसरा उपाय असा आहे मित्रांनो, पिवळ्या वस्तूचे गुप्त दान करायचे आहे. कुंडलीत गुरुग्रह बलवान करण्याचा सर्वात वेगवान मार्ग म्हणजे दान. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही मंदिरात किंवा गरजू ब्राह्मणाला चण्याची डाळ, गूळ, पिवळे कापड, केळी किंवा धार्मिक पुस्तके दान करा. हे दान करताना मनात कोणताही अहंकार आणू नका आणि कोणालाही सांगू नका. या गुप्तदानामुळे तुमचे अडकलेले पैसे किंवा उधारी परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. आता आपल्याला चौथा उपाय असा करायचा आहे. चौथा उपाय म्हणजे मंत्राचा जाप. ओम ग्राम ग्रीम ग्रौम स्वाहा गुरवे नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसा. समोर गुरुदेव किंवा भगवान विष्णूंचा फोटो ठेवा. त्यानंतर चंदनाच्या किंवा तुळशीच्या माळेने ओम ग्राम ग्रीम ग्रौम स्वाहा गुरवे नमः या गुरु बीज मंत्राचा 108 वेळेस आपल्याला जप करायचा आहे. याचे कारण, हा मंत्र थेट तुमच्या चक्रांना सक्रिय करतो. ज्यांना नोकरीत प्रमोशन हवे आहे किंवा नवीन नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी हा मंत्र म्हणजेच रामबाण उपाय आहे. आता आपल्याला 5वा उपाय असा करायचा आहे. आई वडील आणि शिक्षकांचे आशीर्वाद गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घ्यायचे आहेत. मित्रांनो, हा 5वा उपाय सर्वात सोपा पण सर्वात शक्तिशाली आहे. जगात आई वडील आणि शिक्षक हे आपले पहिले गुरु असतात.
या दिवशी सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपल्या आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करून मनापासून आशीर्वाद घ्या. जर तुमचे शिक्षक असतील तर त्यांना फोन करून कृतज्ञता व्यक्त करा. मित्रांनो, शास्त्र काय सांगते बघा. जोपर्यंत तुमचे जिवंत गुरु म्हणजेच आई वडील तुमच्यावर प्रसन्न नसतात तोपर्यंत कोणतेही कर्माचे फळ मिळत नाही. त्यांचा आशीर्वाद घेताच तुमच्या कुंडलीतील 9 ग्रहांचे दोष शांत होतात. मित्रांनो, ग्रहांची नड ही कर्माच्या सुधाराने दूर होते. 29 जुलै 2026 या महामुहूर्तावर हे उपाय पूर्ण श्रद्धेने करा. मनात शंका न ठेवता जर तुम्ही हे केले तर येत्या काही दिवसातच तुम्हाला तुमच्या नोकरीत आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसायला लागतील. कारण विश्वासो फलदायकः, विश्वास असेल तिथेच फळ मिळते. तुम्हाला या 5 उपायापैकी कोणता उपाय सर्वात जास्त आवडला आणि कोणता सोयीस्कर आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना नक्की शेअर करा जे सध्या आर्थिक संकटात आहेत. तुमचे एक शेअर कोणाचे तरी नशीब बदलू शकते. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. भगवान बृहस्पती तुमच्यावर कृपा करोत हीच प्रार्थना. धन्यवाद आणि शुभम भवतु.